CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा। प्रतिनिधी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूक पोलीस चौकीच्या हद्दीत रिक्षाचालकांवर सातत्याने दंडात्मक कारवाई केली जात असल्याचा आरोप स्थानिक रिक्षाचालकांनी केला आहे। रिक्षाचालकांच्या म्हणण्यानुसार प्रवाशांना घेण्यासाठी अथवा सोडण्यासाठी काही वेळ रिक्षा उभी केल्यास वाहतूक पोलिसांकडून तत्काळ दंड आकारला जातो। मात्र त्याच परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर अशा प्रकारची कारवाई होत नसल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे। आम्ही दिवसभर कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, मिळालेल्या भाड्यातून घरखर्च भागवावा लागतो। अशा परिस्थितीत वारंवार होणाऱ्या दंडात्मक कारवाईमुळे आमच्यावर आर्थिक संकट ओढवत आहे, अशी भावना रिक्षाचालकांनी व्यक्त केली। रिक्षाचालकांनी महाराष्ट्राचे वाहतूक मंत्री यांच्याकडे कळकळीची विनंती करत या प्रकरणाची दखल घ्यावी व सर्व वाहनांवर समान निकषांनुसार कारवाई करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात, अशी मागणी केली आहे। बघा, याच्यात नुकसान तर काय घेणं देणं नाही। वाहतूक कोणती काय होतं मी सांगतो तुम्हाला। या प्रकरणात असं झालंय ना की आता जे फेअरवाले आहेत, ही लाईन मीटरवाल्यांची लाईन आहे, बघताय ना समोर 6 लाईन आहेत, किती आहेत? 6 लाईन। तरी सुद्धा आता इथे बघा, हा समोर नवीन स्टँड बांधलेला या लोकांनी, कुणी? फेअर रिक्षावाल्यांनी। जर ते इथं या रोडावर चालणारे लोक जातील कसं, तुम्ही मला सांगा। पुन्हा रोडावर गाड्या लावतो, यांच्यावर कारवाई का होत नाही? माझं म्हणणं एवढंच आहे, एवढे गाड्या बाहेर लागतायत ना, त्यांच्यावर कारवाई का होत नाही? कुठं झोपली आहे DCP, ACP इन्चार्ज कुठे आहेत? काय करतायत मला कळत नाहीये। हा मुख्यमंत्रीचा आपला ठाणे नगर आहे, ठाणे जिल्हा आपल्या मुख्यमंत्रीचा आहे। आज हे घाण करून ठेवलं। हा परिसर म्हणजे काय? ठाणा स्वच्छ आणि एकदम साफ पाहिजे। काय चाललंय याच्यात? गोंधळ करून ठेवलं, पुन्हा 100 गाड्या लागतायत। किती फाईन भरतात? 10,000 असतात, 1500 असतात। ते साधारण रिक्षावाले कसे भरणार? आणि त्याची चुकी फेअरवाल्यांची आणि बिचारे ते मीटरवाले, त्यांच्यामुळे ते बाहेर येतात। त्यांना काय फाईन पडतो मग? आणि एका दिवसात फाईन किती पडलं तुम्ही बघू शकता इथं। स्टँड वाल्यांची चालली आहे ना, ते बंद करायला पाहिजे। आज आजचं कंप्लेंट नाहीये, हा 10 वर्षापासून चालू आहे, 5 वर्ष झालं, पण हे मिटत नाहीये। म्हणजे तुम्ही काय करता मला कळत नाही। मंत्री तर नाही आपला मी सरांना फक्त एवढंच बोलणार, सर आपला परिसर आहे ना स्वच्छ आणि पान ठेवायचं असेल ना, तर यांच्यावर कारवाई करायला लावा। कारण काय माहितीये का, यांच्या मुलं पुन्हा घाण होतोय, ठाणे स्टेशनचं नाव खराब होतोय। हे डायरेक्ट येतं, हे 10,000 रुपये। अरे लोक व्यवस्थित जातात, त्यांना पण बोलून घेतात त्याच्यात। जागा नाहीये त्याच्यात, कसं होईल? मी सरांना एवढं रिक्वेस्ट करणार, प्रताप सरनाईक सरांना एवढं रिक्वेस्ट आहे, सर आपण परिवहन मंत्री आहात, आपल्या हातात जे काय आहे आपण बहुतेक काही करू शकतात, पण याला सुधारवा पाहिजे, या मिटवा, हा प्रॉब्लेम मिटवा। मी तर बोलतो एवढंच रिक्वेस्ट करतोय। आणि रिक्षावाल्यांचं दर्द त्यांच्याकडे पाठवा बाबा, आम्ही कसं जगतो, असं त्याच्याप्रमाणे आम्हाला फाईन मारताय ते स्टाफवाले, आणि बेकायदेशीर रिक्षांवर कारवाई करत नाहीये। जे एखादा भेटतो बिचारा नवीन, त्याला कारवाई करून दाखवतात की आम्ही रिक्षावर कारवाई करतो।